दरम्यान बोगस बियाणांवर विधानसभेत बोलून देखील कारवाई होत नाही। शेतकऱ्यांना आता सरकार दुबार पेरणीसाठी बियाणं मोफत देणार का, असा सवाल काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी विचारला। आपल्यासोबत विजय वडेट्टीवार जे आहेत साहेब, बोगस बियाणाचा प्रश्न खूप भेडसावत आहे। जिल्ह्याला 305 तक्रारी दाखल झालेल्या आहेत। नाही, पूर्ण विदर्भामध्ये सोयाबीनच्या पट्ट्यातच हा प्रश्न निर्माण झाला आहे। सगळ्या बोगस कंपन्यांनी बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांना संकटात टाकलेला आहे। हा प्रश्नही आम्ही मांडला। मंत्र्यांनी या सगळ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलेलं आहे। तातडीनं कारवाई करतो असं सांगितलं आहे। मी आजच पुन्हा मंत्र्यांशी बोलतो, कृषी मंत्र्यांशी, आणि पर्यायी व्यवस्था जर हे बियाणे उगवले नाही तर दुबार पेरणीची पाळी आली तर ते बियाणे यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा करावं लागेल। पण एक आहे की या कंपन्या रगळ पैसा कमवण्याच्या, नफा कमवण्याच्या चक्करमध्ये जे मिळेल ते बियाणे शेतकऱ्यांच्या माती मारत आहेत आणि यातून शेतकऱ्याची लूट होत आहे। सरकारने गांभीर्यानं बघितलं नाही ते शेतकरी उद्या रस्त्यावर उतरतील। आम्ही सुद्धा शेतकऱ्याच्या पाठीमागे राहू। पण सरकार आणि मंत्र्यांना माझं आता सांगणं आहे की तातडीनं कारवाई करा आणि पर्यायी बियाणे तातडीनं उद्या दुबार पेरणीच्यासाठी तयार करून द्या किंवा उपलब्ध करून द्या, ही सुद्धा मागणी मी करणार आहे। तर प्रशासनाने असं आवाहन केलं आहे की 15 जुलैपर्यंत, म्हणजे जोपर्यंत पंचनामा करण्यासाठी समिती शेतामध्ये येते तोपर्यंत तुम्ही दुबार पेरणी करू नका। अशा वेळेस जर कालावधी निघून केला तर पेरणी केव्हा तोही कालावधी आपण त्यांना सांगणार आहोत की ज्या पंचनामे तर करावे लागतील, जिथे पेरणी झाली तिकडे बियाणे डबल द्यावे लागतील। त्यामुळे दुसऱ्यांदा बियाणे द्यायचं म्हणजे त्या कंपन्यांवर कारवाई करायची, म्हणजे काही प्रमाणात ज्या कंपन्यांचे बियाणे घेतलेत त्या शेतामध्ये एकतरी व्हिजिट करावी लागेल आणि मग कारवाई करावी लागेल, असं सभागृहात मंत्री पण बोलले। आम्हालाही वाटतं, पण हे सगळ्या कंपन्या 8-10-12 कंपन्यांचं नाव मंत्र्यांनी घेतलंय तिथे, बघू आता काय कारवाई करतात। पण आपण कंपनीला धाराळ धरतो, पण कृषी केंद्र चालकांचं काय? कृषी केंद्र चालकांना माहित आहे की आपल्याला प्रमाणित बियाणे द्यायच्या शेतकऱ्यांना, तरी पण अशी व्यवस्था होत आहे। असं आहे, ज्या कंपन्यांचे बियाणे आता शेतकऱ्यांची ज्यावेळेस पेरणीची वेळ येते त्यावेळेस ज्या कंपन्या आहेत, सर्टिफाईड कंपन्या आहेत, त्या बियाणे आहेत ते सगळे त्या ठिकाणी ठेवतात। परंतु कंपन्या जर बोगस असतील आणि कृषी केंद्रवाले, या दोघांची संयुक्त चौकशीची आवश्यकता आहे। कॅमेरामॅन भूषण सर, निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।